आणि कशा प्रकारे एवढा वर्षापासून लढा सुरू आहे, त्याच्यात कशा प्रकारे युद्ध झालं? आज जवळजवळ 35 वर्षापासून किल्ले दुर्गाडे इथे बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन माननीय आनंद दिघे साहेब यांनी ते सुरू केलं होतं. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पढतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला. तेव्हा माननीय आनंद दिघे साहेबांनी हे आंदोलन चालू केलं. त्याला 35 ते 36 वर्ष झालेले आणि ते त्याच द्वेषाने आजपर्यंत चालू आहे. आता पण येणारी जी बकरी ईद आहे 7 तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार. परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल, त्यांचं पण नमाज चालू दे, हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं अशा पद्धतीचं वातावरण असावं, त्यासाठी माननीय DCPंनी आज इथे बैठक बोलावलेली होती. आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही. हे बघा, हिंदू सहिष्णू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे. आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो. आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पढू दे शांततेने. आमच्या मंदिरात जे दर्शन आहे ते सुद्धा सुरू राहू दे. कारण जर मागे 3-4 वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते, त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना. तेव्हा त्यांचं नमाज चालू होता, इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं. ठीक आहे, त्यांना डिस्टर्ब नको, त्यांची शांतता भंग व्हायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो. तर ते सहकार्य करतील ना, ते केलेले आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते. परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत. आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे. बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. ते आता त्यांनी 2 दिवस मागितलेले आहेत. 2 दिवसात ते काय निर्णय देतात बघूया. आता तुम्ही ऐकणार आहात काय नाही, आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना. शिवसेना चं हे होतं, उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं. तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात. आणि हे काय माहिती आहे का, अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत. जवळजवळ 17 ते 18 हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंच्या नेतृत्व करण्यासाठी, हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो. पण जेव्हा आंदोलन करण्याचा विषय असेल घंटानादचा, त्यावेळेस ते बॅनर वेगवेगळे असतात ना. तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे, माझा पक्ष आणि पक्षात असल्याकारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनरखाली वेगवेगळे होणार आहे. मुळात बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाज जो नमाज पढतो त्यावेळेला मंदिर बंद केलं जातं आणि हिंदू भक्तांना प्रवेश नाकारला जातो. इथे जे आलो आहे पक्ष म्हणून आम्ही लेबल लावून नाही आलेलो आहे, हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. हिंदूमध्ये आमच्याबरोबर आमदार साहेब आहेत, नंतर पराग तेली, नंतर अनेक पक्षाचे लोक आहेत. इथे हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. आमचं असं म्हणणं आहे की मंदिर त्यावेळेला बंद ठेवणं हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. ज्या हिंदूंची अस्मिता दुखवली जाते, घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे कधीही जाऊन दर्शन घेण्याचा, तो रोखला जातो आणि तो पोलीस प्रशासन रोखतं. ह्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन दिघे साहेबांनी सुरू केलं. ते आजतागायत चालू आहे. आज 35 वर्ष झाले. अनेक सत्ता आल्या, अनेक सत्ता गेल्या, परंतु हे आंदोलन चालूच आहे. फक्त याला अपवाद 3 वर्ष झाला. जेव्हा नवरात्र उत्सवात बकरी ईद आली त्यावेळेला पोलीस प्रशासनाने आम्हाला रिक्वेस्ट केली, आम्ही मंदिर सुरू ठेवलं आणि 3 वर्ष मंदिर सुरू असताना, दर्शन सुरू असताना नमाज पण पढला गेला आणि मुस्लिम समाजाचं नवरात्र उत्सव समितीतर्फे स्वागत गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून केलं गेलं. म्हणजे ही प्रथा चांगली होती 3 वर्ष, तर त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने परत बंदी आणायला नाही पाहिजे होती आणि हिंदू भक्तांना रोखलं गेलं नाही पाहिजे होतं नमाजाच्या वेळेस. हे आम्ही आत्ता DCP साहेबांना सांगितलं की कधीतरी आपण डेअरिंग करायला पाहिजे, कधीतरी विश्वास ठेवायला पाहिजे आमच्या लोकांवर आणि तुम्ही मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र बसून मंदिराची उघडं ठेवून नमाज पण अदा झाला पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. हे आंदोलन जर सतत राहील तर एक दिवशी हे आंदोलन चिघळेल आणि मोठे घटना घडण्याची संगत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हे पोलीस प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी आम्ही ही रिक्वेस्ट केली. आम्ही सर्वजण एकत्र आलो.
इथे पक्ष लेबल नव्हतं, इथे हिंदू म्हणून आम्ही आमची अस्मिता दुखवते आणि ती सांगण्यासाठी इथे DCP साहेबांकडे आम्ही आलेलो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी आम्हाला 2 दिवसात विचार करून आम्ही कळवतो असं सांगितलेलं आहे. आम्ही हे पण सांगितलं जरी आंदोलन झालं तर आमच्याकडनं पूर्ण सहकार्य असणार, कारण आमची काही इच्छा नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा ही आमची इच्छा नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू. परंतु हे कित्येक वर्ष चाललं आहे, आमच्या अस्मितेचा पण काही विचार केला गेला पाहिजे ना. एका समाजाला न्याय देताना दुसरा समाज जर दुखवला जात असेल तर त्याचा विचार केला गेला पाहिजे. घंटानाद आंदोलनात वेगवेगळ्या बॅनरखाली आलं जातात, परंतु जेव्हा एखादी घटना घडते, जेव्हा पोलीस प्रशासन, तेव्हा आम्ही एकत्र येऊनच आमचं निवेदन देतो. तिथे त्या पक्षाचं महत्त्व असतं, त्यामुळे ते कार्यकर्ते त्या पक्षाच्या लेबलखालीच येणार आहे. तो काय विषय नाही आहे, परंतु ह्याचा अर्थ आम्ही वेगवेगळे हिंदू म्हणून वेगवेगळे नाही आहे.